मराठा आरक्षणाकरता राज्य सरकार ॲक्टिव्ह मोडमध्ये पाहायला मिळते। जरांग यांच्या मुंबईतल्या आंदोलनाच्या इशाऱ्यानंतर सरकार अलर्ट झालेलं आहे। मुख्यमंत्री मराठा आरक्षणासंदर्भात बैठक बोलावणार असल्याची सूत्रांची माहिती आहे। सर्व प्रशासकीय अधिकाऱ्यांकडून या सगळ्या संदर्भात आढावा घेतला जाईल। मनोज जरांगे पाटील आपल्या मुंबईतल्या आंदोलनावर मात्र ठाम आहेत। या घडीची ही महत्त्वाची बातमी आपण पाहतोय। मराठा आरक्षणासंदर्भात राज्य सरकार आता ॲक्टिव्ह मोडमध्ये आलेले आहे। जरांगेंच्या मुंबईतल्या आंदोलनाच्या इशाऱ्यानंतर सरकारनं देखील आता बैठक बोलावण्याच्या संदर्भात चर्चा सुरू केलेली आहे अशी सूत्रांकडून माहिती मिळते। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मराठा आरक्षणासंदर्भात ते बैठक बोलावणार असल्याचं कळतंय। सर्व प्रशासकीय अधिकाऱ्यांकडून या बैठकीअंतर्गत आढावा घेतला जाईल। मनोज जरांगे पाटील यांनी म्हटलेलं आहे की आम्ही साधारणतः 20 तारखेला मुंबईच्या दिशेने प्रवास करण्यास सुरुवात करू, पण तोवर जर सरकारला आमच्याशी संवाद साधायचा असेल तर चर्चेची दारं खुली आहेत। सरकार चर्चा करू शकतं, संवाद साधू शकतं, संवादातून आपण काही निर्णय घेऊ शकतो असं देखील जरांगे पाटील म्हणतायत आणि त्याच अनुषंगाने आता सरकारनं देखील पावलं उचलण्यास सुरुवात केली आहे। अधिक माहिती घेऊया आपल्या प्रतिनिधी ज्योत्स्ना गंगणे यांच्याकडून। ज्योत्स्ना, आता सरकारकडून सुद्धा या सगळ्या संदर्भात बैठक बोलावली जाणार असल्याची चर्चा आहे। लागवी अगदी बरोबर आहे। मनोज जरांगे पाटील यांनी जेव्हापासून मुंबईत येण्याचा इशारा दिलेला आहे तेव्हापासून राज्य सरकार जे आहे मराठा आरक्षणासंदर्भात ॲक्टिव्ह मोडवरती आलेला आहे। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे लवकरच मराठा आरक्षणासंदर्भात जे आहे ती राज्यातील प्रशासकीय अधिकाऱ्यांची बैठक घेणार आहे आणि या बैठकीमध्ये राज्यात मराठ्यांची सध्याची स्थिती, त्याचबरोबर शिंदे समितीचा अहवाल आणि आतापर्यंत जे शिंदे समितीने जी कागदपत्रांची पडताळणी केलेली आहे ती कागदपत्र मराठा समाजाच्या लोकांपर्यंत कशी लवकरात लवकर पोहोचवता येतील या बाबतीत जी आहे ती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे बैठकीमध्ये चर्चा करणार आहेत। त्याचबरोबर मनोज जरांगे पाटील मात्र त्यांच्या मुंबईच्या आंदोलनावरती ठाम जरी असले तरी राज्य सरकारची हीच भूमिका राहील की मुंबईतलं जर आंदोलन मनोज जरांगे पाटील यांचं झालं तर त्याच्या पूर्वीच मराठा समाज यांना काहीतरी मोठं आश्वासन किंवा मोठं काहीतरी जे सर्वेक्षण असो किंवा आईची जात पडताळणी असो किंवा आईची जात लावणी असो या बाबतीत जे आहे ते राज्य सरकार मोठा कुठला तरी निर्णय घेऊ शकतं। लागवी निश्चित। ज्योत्स्ना, धन्यवाद तुम्ही दिलेल्या सविस्तर माहिती करता। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।